नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे दाखवल्याप्रमाणे पोहे खायचे मी 6 चमचे तांदूळ घेतलेले आहेत इंद्रायणी व त्याच वाटीने अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत। आता इथं काही मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, थोडेसे काजू, बदाम, चारोळे व मनुके घेतलेले आहेत। आता सर्वप्रथम आपल्याला हे तांदूळ व खोबऱ्याचे काप एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक। तुम्हाला जर रवाळ खीर आवडत असेल तर तुम्ही हे मिश्रण रवाळ देखील ठेवू शकता। पाणी न घालता याला आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे, पहा अशा पद्धतीने। आता यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे व पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे। मिश्रण वाटून झाल्यानंतर इथं मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही म्हशीचं दूध देखील घेऊ शकता। दुधाला छान उकळी फुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे, आपण मगाशी वाटून घेतलेलं। मिश्रण सगळं एकदम घालायचं नाही, हळूहळू एका साईडने मिश्रण ओतायचं आहे व एका साईडने पळीने हलवत राहायचं आहे। ही खीर 7 ते 8 लोकांना आरामशीर पुरते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे तांदूळ तुपामध्ये भाजून देखील घेऊ शकता। वाटलेलं तांदूळ यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अधूनमधून सतत ही खीर हलवत राहायची आहे, नाहीतर तळाला लागू शकते व करपट वास येऊ शकतो। ही खीर शिजवण्यासाठी मला एकूण 10 ते 12 मिनिटं लागलेली आहेत। आता यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। आता इथं मी 200 ग्राम साखर घेतलेली आहे 1 लिटर दुधासाठी। हे प्रमाण गोडीसाठी अगदी योग्य आहे। तुम्हाला जर अजून थोडीशी खीर गोड हवी असेल तर तुम्ही यामध्ये 250 ग्राम साखर वापरू शकता। याला छान मिक्स करून घेऊया। आता मिक्स केल्यानंतर खीरीला थोडासा छान कलर येण्यासाठी इथं मी काही केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास नाही घातल्या तरी देखील चालू शकतं। आता याला परत हलवून घेऊया। इथे तुम्ही कोणताही तांदूळ खीरीसाठी वापरू शकता, अगदी रेशनिंगचा देखील। या पद्धतीने खीर केली तर अतिशय सुंदर लागते, बासुंदीपेक्षाही छान खीर लागते ही। खीरीवर अशी साय धरली तर समजायचं आपली खीर तयार झाली आहे। खीर शिजून तयार झाल्यानंतर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत तळून। तर इथं मी फोडणी पात्रामध्ये 1.5 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। तूप तुम्ही तुमच्या इच्छेने कमी जास्त करू शकता। आता सर्वप्रथम यामध्ये मी बदाम घालत आहे। बदाम थोडेसे तळून झाल्यानंतर काजू, त्यानंतर आपण घेतलेली चारोळी व मनुके। मनुके खीरीमध्ये खीर शिजवल्यानंतर घालायचे आहेत। मनुके जर अगोदर घातले तर खीर फाटू शकते, म्हणजेच दूध। या खीरीमध्ये तुम्ही सुक्या नारळाचा देखील वापर करू शकता। आता आपल्याला मंद आचेवरती हे ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट असे शेवटी घातले की खीरीमध्ये छान क्रंची लागतात। अगोदरच ड्रायफ्रूट घातले तर ते खूप शिजले जातात व खीरीमध्ये छान क्रंची लागत नाही। पहा आपले इथे छान असे ड्रायफ्रूट तळून झालेले आहेत। आता हे तळलेले ड्रायफ्रूट आपल्याला शिजवलेल्या खीरीमध्ये घालायचे आहेत। ड्रायफ्रूट घातल्यानंतर यामध्ये आवडीनुसार आपल्याला इलायची पूड घालायची आहे। याला परत मिक्स करून घेऊया। येणाऱ्या पितृपक्षासाठी ही खीर तुम्ही नक्की बनवू शकता। प्रमाण खीरीचं अगदी योग्य आहे। खीर शिजवल्यानंतर आपल्याला ती खूप घट्ट किंवा खूप पातळ देखील नको। आता खीर जर तुमची पातळ झाली तर काय करायचं, यामध्ये 1 ते 2 चमचे तुम्ही तांदूळ घेऊन तुपामध्ये भाजून मिक्सरला बारीक करून यामध्ये घालू शकता व 5 ते 6 मिनिटे शिजून घेऊ शकता। व खीर खूपच घट्ट झाली तर यामध्ये 1 ते 1.5 वाटी दूध तुम्ही ॲड करू शकता। बिनधास्त तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, अजिबात फेल होणार नाही। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या पितृपक्षात ही खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। यामध्ये दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे।